सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलं नाही। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, मग महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोधावरील आक्षेपांवर फडणवीसांचं उत्तर। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपांनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। आरोप वृषाली पाटलांवर कारवाई करा। अविनाश जाधवांचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना पत्र। बिनविरोध आलेल्या नगरसेवकांचे निकाल राखून ठेवण्याची ही मागणी। आदेश आला की माघार घ्यावीच लागते। डोंबिवलीतील ठाकरेंच्या उमेदवार वैशाली म्हात्रेंसोबतची ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत, तर मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये लढत। नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांचं स्वतःचं पॅनल। ठाकरेंच्या सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची सेना आणि काँग्रेसला धक्का। माजी नगरसेवक विजय काटरसांसह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझी हे शिंदेच्या शिवसेनेत। ठाकरे सेनेच्या उपनेत्यांनी उमेदवारीसाठी 1 ते 2 कोटी मागणी केल्याचाही आरोप।